हाय नमस्कार, कशा आहात? आज खूप दिवसांनी आपला ब्लॉग येत आहे. खूप म्हणजे खूप दिवसांनी. मी तर मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मला काही चॅनलमध्ये किंवा यूट्यूबमध्ये मला इंटरेस्ट राहिलेला नाही आहे अजिबात. कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही राहिला आहे मला आता. माझी मुलं, माझं घर, माझा संसार, बस एवढंच. तर तरी पण म्हटलं चला, आपली लोकं आहेत कुठेतरी, बरोबर की नाही. आज 4 वर्षाची आपली कुठेतरी ओळख आहे, आठवण आहे, बहीण भावाचं नातं आहे, वयस्कर लोकं पण आपले आहेत. तर चला, काही लोकं विसरलेत आहेत, तर विसरू दे. मला काय त्याचं एवढं हे नाही आहे, विसरू दे, विसरायचं तर विसरू दे. आपण काय कोणाचं वाईट नाही केलं आहे किंवा काही नाही. आम्ही सगळ्यांचं चांगलंच करत आलेत. कधीच आतापर्यंत मी कोणाचं वाईट चिंतलं नाही, माघारी पण नाही, पुढे पण नाही. तर बघा, मी जेव्हा पुण्याला होते ना, तेव्हा माझी केस एवढी मोठी होती ना. आज केस धुतलेत मी, 2 दिवसांनी 3 दिवसांनी धुतेच केस. पण एवढी म्हणजे पुण्यावरून आले तेव्हा एवढी केस खूप मोठी, म्हणजे खूप मोठी, अशी कमरेच्या खाली केस होती. आणि पहिली ना लग्नाच्या अगोदर पण अशी चांगली दाट केस यायची, वेणी तर एवढी जाडी यायची ना, आम्हाला काही कळायचंच नाही त्यावेळेस. तेव्हा आम्ही ना अशी ब्लेडने कापायचो. रानात जायचे तेव्हा ना, म्हणजे गुरांजवळ जायचो गाई म्हशी घेऊन, तेव्हा असं ब्लेडने कापायचं, तेव्हा काही महत्त्वच कळायचं नाही. आणि मी लग्न होऊन जेव्हा पुण्याला गेले ना, माझी केस एवढी खूप छान होती ना, की मी बैठकीला जायचे, पुढे जर चालत असले रस्त्याने तरी मला मागून विचारायचे, अहो ताई तुम्ही केसांना काय वापरता, तुमचे केस किती खूप छान आहेत म्हणून. एकदम सिल्की आणि एकदम शायनिंग केस, खूप म्हणजे खूप छान वाटायची. म्हणजे पुढे चालत असताना पाठून कोण बघत असेल की त्यांना बघायसाठी खूप छान केस आहेत. म्हणजे खूप जण मला बोलले तुमचे केस खूप छान आहेत. आणि माझ्या बहिणीला पण विचारायची, तुझी बहीण केसांना काय वापरते वगैरे. तर माझी बहीण बोलायची, नाही माझ्या बहिणीचे केस पहिल्यापासून तसे आहेत. आता मी लक्ष देत नाही मुलं झाल्यापासून. गावाला आल्यापासून एवढी केस गेली आहेत माझी, एवढी गळती, म्हणजे केस एवढे गळायला लागली आहेत. हे बघा किती पातळ झाली आहेत बघा, एवढीशीच फक्त आहे बघा. आता धुतली आहेत, हे बघा. वाढतात केस पण एकदम पातळ वाढत जातात. आता पूर्ण असे कापून टाकायचे आहेत, कट हे करणार आहे. म्हणजे असं कापू वाटत नाही आहेत मला, कारण की लॉंग केसांची सवय आहे मला, त्यामुळं कापूच वाटत नाही आहे. तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कोणता कट करू. मला तर वाटते स्टेप लेअर कट किंवा यू कट करावा. पण जेव्हा आपण कटिंग करतो ना, तेव्हा ते केस खूप म्हणजे खूप कमी होतात हेअर कट करताना. त्यामुळे कट करायला नको वाटते मला. मुलगी माझी गेले आईबरोबर माझ्या पोस्टात, आणि आत्ता मी 1-2 तारखेपर्यंत जाणार आहे माझ्या तिकडं, माझ्या घरी जाणार आहे. कारण की घरी जाऊन पण साफसफाई वगैरे करायची आहे, त्यामुळे 1-2 तारखेला जाणार आहे. आज तर तारीख किती, 29 तारीख आहे, 30-31, 3 दिवस राहिले. 3 दिवस एवढे राहिले तरी पण असं वाटतं की कमीच राहिले मी. मला वाटतं 1-1.5 महिना जवळजवळ राहिली मी. कलर पण आमचा इकडे येऊन चेंज, म्हणजे एकदम काळा काळा होतो आहे बघा, एकदम काळा होतो आहे आम्ही इकडं आलो की. आईच्या इकडं उन्हात तर नसतोच, पण आल्यापासून थोडे 8-15 दिवस केलं उन्हामध्ये जरा काम, साफसफाई घराच्या साईडने वगैरे सगळे. पण आमच्या इकडं आईच्या इकडं काळच पडतं म्हणून. अजून नाश्ता नाही, काही नाही, कपडे झाले, आंघोळ्या वगैरे झाल्या कधीच. सकाळी 9:30 वाजताच कामं आवरली. सगळं घर मी पुसून आवरून घेत असते दररोज घर आल्यापासून. माझं 1.5 महिना झाले, दररोज घर धुवून पुसून काढत असते. तर तुमचा नाश्ता वगैरे झाला की नाही सांगा कमेंट्समध्ये. आणि कोणाकोणाला आठवण येते, काय जण वाटते बरं आहे नाही चॅनल चालवत, किंवा नाही चालवत आहे, नाही लाईव्ह येत आहे, नाही व्हिडिओ टाकत आहे. असो, आपल्याला काय तेवढंच काम नाही आहे बरं का, चॅनलचं यूट्यूबचंच. लोकांचं किती 17-17, 18-18 लाख, 20-20 लाख ही सबस्क्रायबर झालेले, तसल्या लोकांचे चॅनल बंद पडलेले आहेत माहीत आहे का, आमच्या समोर. आपलं काय चॅनल आहे शेवटीला, कधी काय होईल काही नाही सांगू शकत नाही. त्यामुळे मी चॅनलच्या जीवावर राहतच नाही. तर केस गळतीसाठी काय औषध असेल ते सांगा तुमच्याकडं, लयच केस गळती करायला लागली. तर बाय सगळ्यांना, भेटूया आपण नंतरच्या एक नवीन ब्लॉगमध्ये.